हिंगोलीचे संत नामदेव मार्केट, हळद मार्केट हे राज्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हळद आणली जाते. शेतकरी मोठ्या प्रमाणावर आता सध्या जर बघायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आपल्या वाहनाच्या रांगा लावलेल्या आहेत. या ठिकाणी हळद इतर जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात आलेली आहे, विक्रीसाठी आलेली आहे. मात्र सध्या जो आहे तर शनिवारपासून हे मार्केट बंद असल्याने आज जवळपास तब्बल 400 गाड्या या ठिकाणी आल्याचं सांगण्यात येते. या बाजूला जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत आणि बाहेर देखील तेवढ्याच रांगा लागल्याचं आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. आपल्यासोबत काही शेतकरी या ठिकाणी बोलण्यासाठी आहेत. दादा, काय सांगाल, कुठून? सर, आम्ही कोठारीतून आलेले आहोत. तर 4-5 दिवस झाले, 4 दिवस झाले शनिवारपासून इथंच आहोत. तर मार्केट काय चालू नाही अजून. टाईम 1च्या नंतर चालू होती काही मार्केट. काय सांगितलं जातं इथं? काहीच नाही, आता येईल ना आता हराशी करायला. आपल्याला काय माहीत नाही त्याला. तर या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला सुविधा वगैरे उपलब्ध आहेत? पाणी वगैरे आहे भाऊ, फिल्टरचं. उगं खोटं बोलू नका. हां, जे आहे तेच म्हणायचं. फक्त झोपण्याची सुविधा ज्याच्या त्याला गाडीवर किंवा खाली ग्राउंडमध्ये. बरोबर. आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत. दादा, आपण कोण्या दिवशी आलेला आहात आणि किती माल आणलेला आहे आपण शनिवारी आलो सर. बरं. आणि आज 5वा दिवस आहे बघा. आता साधारणतः आज नंबर लागू शकत नाही आमचा, उद्या जर लागेल. किती माल आणलेला आहे आपण समजा 64 कटी आणले आणि आमच्या सोबत आले ते 104 कटी त्यांनी आणले. 2 ट्रॅक्टर आणलेत आम्ही आणि आमच्या गावचे भरपूर आहेत, 4-5 जण. ट्रॅक्टरला कसं राहतं नेमकं या ठिकाणी? तुम्हाला जवळपास शनिवारपासून आलेला आहात. त्यांना समजा आपल्याला 5 दिवस जर झाले तर आपले बघा ना 4 दिवसाची 6,000 रुपये द्यावं लागतात त्यांना. मी सोमवारपासून माल आणलेला आहे. या ठिकाणी जवळजवळ आता 3 दिवस झालेले आहे. परंतु या ठिकाणी जे हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती संत नामदेव मार्केट अतिशय हळदी म्हणजे नंबर 1ला ओळखले जाते. परंतु या मार्केट कमिटीनं जे अवस्था, दयनीय अवस्था अशी शेतकऱ्याची या ठिकाणी मांडलेली आहे. आणि खरोच अक्षरशः असे डोळ्यांना पाहावं वाटत नाही. रात्रंरात आपापला गाडीवर बसून त्या शेतकऱ्याला जागरूक जागावं लागायलंय. इथं बरोबर व्यवस्था नाही, बरोबर बीट लवकर होत नाही सुरू, या ठिकाणी माल बरोबर हे घेत नाहीत. त्याच्यामुळं शेतकऱ्याची इतकी ओळखल्या जाऊन सुद्धा या कृषी उत्पन्न बाजार समितीनं एवढी दयनीय अवस्था मांडलेली आहे. आणि 4-4 दिवस जे माल शेतकरी आणतो ते वाहन घेऊन येतो आणि त्या वाहनाला प्रत्येक दिवसाचे 1000 रुपये, हा म्हणजे एक अन्याय त्या शेतकऱ्यावर होतोय. कारण की 14,000 जर भाव जर असला क्विंटल तर 1000 रुपये जर दररोजचे गेले तर त्याला ते 10,000 नाही तर 12,000 रुपयेच क्विंटल हळद पडायली. अशा प्रकारे एवढा मोठा अन्याय या मार्केट कमिटीनं मांडलेला आहे. या मार्केट कमिटीनं व्यापाऱ्यानं एवढं करावं की शेतकऱ्याची या ठिकाणी प्रत्येक वाहन आणलेला याचं संरक्षण करावं, शेतकऱ्याला झोपण्याची व्यवस्था करावी, त्यांना पाण्याची, आंघोळीची, लांबचे बरेच शेतकरी येतात या हळदीच्या मार्केटमध्ये, त्यांची व्यवस्था करावी. आणि जो हे अन्याय व्हायलेला आहे, दररोजच्या दररोज मालाची बीट झाली पाहिजेत, दररोजच्या दररोज व्यापाऱ्यांनी आपला माल उचलला पाहिजेत. आणि अशा प्रकारे जे मार्केट आहे इकडं ते जे खुलं आहे, जे व्यापाऱ्याचा माल पडलेला आहे, तो जर माल त्यांनी ताबडतोब उचलून जर नेला तर प्रत्येक गाडी ही शेतकऱ्याची त्या मालामध्ये बसते. एवढी मोठी या मार्केट कमिटीनं दयनीय अवस्था मांडलेली आहे. या ठिकाणी या हिंगोलीचे जिल्हा अधिकारी मान्य श्री राहुलजी गुप्ता यांना मी कास्तकार, छोटासा एक कास्तकार म्हणून अशी विनंती करतो की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्यापासूनच सगळे व्यापारी कारखाने चालतात आणि त्याची तुम्ही एवढी दयनीय अवस्था मांडलेली आहे हिंगोलीमध्ये. तर ही अवस्था तुम्ही प्रत्येकाने राहुल गुप्ता जिल्हाधिकारी मान्य यांना मी अशी विनंती करतो, त्यांनी ही खरोखरच जी अवस्था आहे ही शेतकऱ्याची दूर करावी. या ठिकाणी CCTV कॅमेरे लावावेत, या ठिकाणी संरक्षणासाठी वॉचमॅन लावावे आणि शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी त्यांनी संरक्षण करून द्यावं, एवढी मी त्यांना विनंती करतो. आणि या मार्केट कमिटीकडे राहुल गुप्ता या माननीय हिंगोलीचे जिल्हाधिकारी यांनी खरोखरच लक्ष द्यावं की खरंच काय चालला इथं कारभार, आणि खरंच खरा कारभार चाललेला आहे का खोटा चाललेला आहे, का शेतकऱ्याला सगळे फसवणूक करायलेले आहेत, याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष करावं आणि शेतकऱ्याची ही पूर्ण अवस्था त्यांनी दूर करावी, एवढी माझी जिल्हाधिकारी यांना विनंती आहे. निश्चितच या शेतकऱ्यांनी सांगितलं की 7व्या दिवशी माझा नंबर लागेल असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे. गजानन पवार, LS मराठी, हिंगोली.